गुड आफ्टरनून. नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. एक वेळा आपण पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया याची जी मेगा भरती लॉन्च झालेली आहे त्या भरतीनिमित्त आपण पुन्हा एकदा भेटतो आहे. आज तारीख 1 डिसेंबर 2023. आजपासून जर आपण 45 दिवसाचा जर प्रोग्राम करतो आहे तर येत्या जानेवारी महिन्यात हो घातलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्लर्क या पदासाठी आपण निश्चितच तयारी करू शकतो. त्यासाठी तयारी कशी असायला पाहिजे आणि तयारी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचं आज आपण इथे नियोजन करतो आहे. विषय किती लागतील, कोणत्या विषयाला किती वेटेज राहील, कोणते विषय आपण खूप छान प्रकारे करायला पाहिजे आणि कोणत्या विषयाला आपण थोडी साईड द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्यासाठी आज पुन्हा आपण इथे भेटलेलो आहोत. तर चला आपण पुढे जाऊया. स्टेट बँक ऑफ इंडियामधून ॲप्टॅट एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला सिलेक्शन कसं मिळेल याची पूर्ण प्रोसिजर आम्ही आज या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो आहे. ॲप्टॅट एज्युकेट करिअर डिझाईन इन्स्टिट्यूट प्लॅन फॉर SBI प्री एक्झाम इन 45 डेज म्हणजे 45 दिवसामध्ये आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाची जी परीक्षा आहे, मेगा भरती आहे, त्या परीक्षेमध्ये आपली जागा कशी निश्चित करायची आहे, त्यासाठी 45 दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने प्लॅन करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपण दिसतो आहे. चला तर बनूया बिकम द ॲप्टॅट. आपल्याला बनायचं आहे ॲप्टॅट. यासाठी आपण पहिल्यांदा बघूया हाऊ कॅन वी कम्प्लीट द प्रिलिमिनरी एक्झाम ऑफ SBI क्लर्क इन 45 डेज. म्हणजे 45 दिवसामध्ये आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्लर्क या परीक्षेसाठी नियोजन करायचं आहे. त्या नियोजनासाठी आपल्याला किती विषय आहेत आणि किती मार्काला आहेत, त्यासाठी वेळ किती दिलेला आहे, या सगळ्या गोष्टीचं नियोजन करताना आपण बघूया की आपल्याला प्रिलिमिनरी जी परीक्षा राहील त्या परीक्षेमध्ये 3 विषय आहे. पहिला विषय बघा, पहिला विषय रिझनिंग ॲबिलिटी आहे. हा विषय तुम्हाला 35 क्वेश्चन्स आहेत. याच्यासाठी 35 मार्क्स दिले आहेत तुम्हाला. हे बघा इथे लिहिले 35 क्वेश्चन्स आहेत, त्यासाठी 35 मार्क्स आहे आणि एकूण तुम्हाला त्यासाठी 20 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. पुढे न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथमॅटिक्स, गणित हा जो विषय आहे मॅथमॅटिक्स, यासाठी पुन्हा 35 क्वेश्चन्स आहेत, 35 मार्क्स आहे आणि एकूण 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. पुन्हा इंग्लिश लँग्वेजकडे वळू. तिसरा विषय आहे, याच्यासाठी तुम्हाला 30 क्वेश्चन दिले आहे, त्यासाठी 30 मार्क आहे आणि पुन्हा 20 मिनिटाचा क्वेश्चन्स आहे. बघा इथे रिझनिंगला 35 क्वेश्चन आहे, मॅथमॅटिक्सला 35 क्वेश्चन आहे, परंतु इंग्लिशला ओनली 30 क्वेश्चन दिले आहेत. 30 क्वेश्चन दिले आहेत 30 मार्कासाठी. तर आपल्याला इथे 35 प्लस 35 आणि 30 टोटल आपले क्वेश्चन्स होत आहेत 100 क्वेश्चन, 100 क्वेश्चन. आता 100 क्वेश्चनसाठी मार्क्स किती आहेत? 35 मार्क्स, 35 मार्क्स आणि 30 मार्क्स म्हणजे 100 मार्क्स आहे 100 क्वेश्चनसाठी. आणि वेळ बघा किती दिला आहे, 20 मिनिट, 20 मिनिट आणि पुन्हा 20 मिनिट आणि पुन्हा 20 मिनिट म्हटलं तर एकूण 60 मिनिट होतात. अशा पद्धतीने एका तासाचा लेक्चर आहे, सॉरी एका तासाचा वेळ दिलेला आहे आपल्याला. तर या एका तासामध्ये आपल्याला किती मार्क मिळवायचे आहे जेणेकरून आपली ही प्रथम प्रिलिमिनरी स्टेट बँक ऑफ इंडियाची प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे ती आपण क्रॅक करू. आता बघा रिझनिंग या विषयामध्ये आपल्याला एक अप्रॉक्सिमेटली कोणते विषय येतील आणि कसे येतील हे मी तुम्हाला कशावरून सांगतो आहे. याआधी स्टेट बँक ऑफ इंडियाने किंवा इतर बँकांनी त्यांच्या पेपरमध्ये जे टॉपिक टाकले आहे त्या टॉपिकवरून आणि जो सिलेबस नेटवर दिलेला आहे त्याच्यावरून आपण बघतो आहे की पहिला टॉपिक आहे मिसक्लेनियस क्वेश्चन्स. म्हणजे या टॉपिकमध्ये तुम्हाला रिझनिंग, ॲक्च्युली आता सगळ्यात पहिले आपण बघू की एक्झॅक्टली रिझनिंग म्हणजे काय असतो ते बघून घेऊ थोडं काही सेकंदामध्ये. रिझनिंग याचा मराठीमध्ये अर्थ होतो बौद्धिक क्षमता. बौद्धिक क्षमता याला म्हणतात दुसऱ्या भाषेत बुद्धिमत्ता चाचणी किंवा याला हिंदीमध्ये आपण तर्कशक्ती असं सुद्धा म्हणतो. आता ही जी तर्कशक्ती हा हिंदीमध्ये शब्द वापरला आहे
याच्या शब्दातच या टॉपिकचा अर्थ समावलेला बघा, तर्क म्हणजे लॉजिक. याचं दुसरं नाव आलं लॉजिक. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला लॉजिक लावून सोडवायचे आहेत अशा प्रश्नांना आपण रिझनिंग म्हणू. आता लॉजिक कसे आहेत, तर याच्यामध्ये बघा पहिला जो टॉपिक आहे मिसक्लेनियस क्वेश्चन. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन, जर 10 क्वेश्चन मिसक्लेनियसचे येत असेल तर यातला प्रत्येक क्वेश्चन एका वेगळ्या तर्काने तुम्हाला सोडवावा लागेल. त्या 10 किंवा त्या 5ही प्रश्नाला एकच तर्क लागणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वेगळा प्रश्न वेगळ्या तर्काने सोडवावा लागेल, वेगळं लॉजिक त्यासाठी लावावं लागेल. अशा प्रश्नांना आपण मिसक्लेनियस क्वेश्चन म्हणतो. जसं त्याच्यामध्ये डायरेक्शनचा सुद्धा प्रश्न असू शकतो, त्याच्यात ब्लड रिलेशनचा सुद्धा प्रश्न असू शकतो, त्याच्यामध्ये कोडिंगचा सुद्धा प्रश्न असू शकतो, त्याच्यामध्ये रिलेशनचा सुद्धा प्रश्न असू शकतो. असे भरपूर प्रश्न असतील. जेव्हा आपण डायरेक्ट बॅचवर येऊ, आपला क्लास सुरू करू, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येईल. दुसरा आहे टॉपिक इनइक्वलिटी. म्हणजे याच्यामध्ये इक्वालिटी ऑर नॉट इक्वालिटी, म्हणजे समानता असेल किंवा असमानता असेल, या गोष्टीचा संदर्भ इथे तुम्हाला दाखवला जातो आणि तो टॉपिक आहे. आता ॲक्च्युली काय असते की आपण याला वेटेज सुद्धा देऊ थोड्या वेळाने. सीटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठकीय व्यवस्था, हा सुद्धा एक तुम्हाला टॉपिक दिलेला आहे. पझलला आपण मराठीमध्ये कोडं म्हणतो. कोडं सोडवायचं असतं, तशा पद्धतीचं कोडं असतं. सिलोजिझमचा अर्थ होतो तर्कशक्ती. म्हणजे पुन्हा तर्कानी काही तर्क लावून काही सोडवलेले प्रश्न असतात. सिरीज, कोडिंग डिकोडिंग हे टॉपिक आहेत. त्यानंतर ब्लड रिलेशन सारखा टॉपिक येतो, डायरेक्शन सारखे टॉपिक येतात. तर असे असंख्य किंवा खूप सगळे टॉपिक असतात जे रिझनिंगमध्ये तुम्हाला विचारले जातात. परंतु जर आपल्याला स्कोर करायचा असेल, प्रिलिमिनरी एक्झाम पास करायची असेल, तर हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला पूर्णरित्या कंप्लीट करावा लागेल. आता याचं वेटेज काय असतं तुम्हाला सांगतो. इनइक्वलिटी हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला 5 मार्काला येण्याची शक्यता आहे. म्हणजे इनइक्वलिटीवर एकूण 5 प्रश्न एकाच तर्काने सोडवण्यासारखे 5 प्रश्न असे विचारले जाऊ शकतात. सेटिंग अरेंजमेंटमध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्न एकाच सेटिंग अरेंजमेंटवर 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. पझलवर तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. सिलोजिझमवर तुम्हाला एकूण 5 प्रश्न असे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सिरीज किंवा कोडिंग डिकोडिंग आणि नंबर ग्रुप म्हणजे याच्यावर सुद्धा तुम्हाला 5 मार्काचा 5 प्रश्नांचा सेट विचारला जाऊ शकतो. तर बघा हे जे आहेत 1 2 3 4 5 हे 5 टॉपिक असे आहेत. या 5 टॉपिकमध्ये तुम्हाला 5 मार्काचा सेट विचारला जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही विचार करा, इथे जर हे 5चे 5ही टॉपिक तुम्हाला एक्झाममध्ये आले आणि 5 मार्काला आले तर 25 मार्क इथेच होतात तुमचे. त्याच्यामुळं आता बाकीचे बघू की हा मिसक्लेनियस क्वेश्चन हा टॉपिक किती मार्काला येऊ शकतो. तर बघा हा एका विशिष्ट तर्कानी सगळे प्रश्न सोडवायचे नाही. याला वेगळ्या प्रश्नाला वेगळा तर्क लावावा लागतो. त्यासाठी हा 10 मार्काला सुद्धा येऊ शकतो. म्हणजे याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न सुद्धा येऊ शकतात, वेगळ्या तर्कानी सोडवण्यासारखे येऊ शकतात. याची सगळ्यांची मी पॉसिबिलिटी सांगतोय. ब्लड रिलेशन जर आला तर 3 किंवा 5 मार्काला येईल किंवा 1 मार्काला सुद्धा येऊ शकतो. 1 मार्काला येईल किंवा 3 मार्काला सुद्धा येऊ शकतो. डायरेक्शन हा एक सिंगल मार्काला येण्यासारखा प्रश्न आहे किंवा 3 मार्काला सुद्धा येऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जानेवारीच्या प्रथम परीक्षेत प्रिलिमिनरी परीक्षेमध्ये एकूण 35 मार्क अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातील आणि त्या 35 पैकी आपल्याला कमीत कमी 30 प्रश्न ॲक्युरेट सॉल्व करायचे आहे, जेणेकरून आपण रिझनिंग या विषयाला डील करू शकू. पुढे येऊ. याच्यामध्ये न्यूमरिकल ॲबिलिटी हा एक दुसरा विषय आहे. या विषयामध्ये तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ दिला आहे आणि 35 क्वेश्चन दिले आहेत. तर बघू आता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. बॉर्डमासचे त्याला आपण म्हणतो की न्यूमरिकल ॲबिलिटी, अंकगणित जो म्हणतो आपण, बॉर्डमासच्या आधारावर जे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न असू शकतात. जसं आपण सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या, त्याच्यामध्ये न्यूमरिकल हा सुद्धा पार्ट आहे. जसा की ज्या प्रश्नांमध्ये
तुम्हाला एक अंकगणिताचे प्रश्न असेल किंवा शाब्दिक उदाहरण असेल, असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे. तर सिम्प्लिफिकेशन हा अंकगणिताचा पार्ट आहे, न्यूमरिकल ॲबिलिटीचा पार्ट आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस हा एक टॉपिक आहे. नफा तोटा म्हणतो आपण त्याला. दुसरा पर्सेंटेज हा एक टॉपिक आहे. तिसरा ॲव्हरेज हा एक टॉपिक आहे, सरासरी म्हणतो त्याला. त्याच्यानंतर टाईम आणि वर्क म्हणजे याला आपण म्हणतो काळ व काम हा एक टॉपिक आहे. टाइम अँड डिस्टन्स याला म्हणतो आपण वेळ आणि अंतर. त्याच्यानंतर रेशो अँड प्रपोर्शनला आपण म्हणतो गुणोत्तर व प्रमाण. एरिया अँड पेरिमीटर म्हणजे क्षेत्रफळ आणि परिमिती असा जॉमेट्रिकल लेवलचा काही पार्ट असू शकतो. सिंपल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज अशा पद्धतीचे काही टॉपिक आपल्याला न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये विचारतात. आता याच्यामध्ये काय आहे की जर आपल्याला जर याच्यामध्ये या 35 प्रश्नामध्ये 3 प्रकारच्या जर कॅटेगरीमध्ये प्रश्न विचारले गेले असतील, तर त्यातला पहिला पार्ट न्यूमरिकल ॲबिलिटी, ज्याच्यामध्ये तुम्हाला अंकगणित विचारले जाईल म्हणजे वाक्यांमध्ये प्रश्न नसतील, तो एक पार्ट असेल. वर्ड्स प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरण त्याला म्हणतो आपण, जो वाक्यांमध्ये प्रश्न विचारला जातो, तसा एक पार्ट असेल. आणि एक डेटा इंटरप्रिटेशनचा पार्ट असू शकतो. डेटा इंटरप्रिटेशनचा पार्ट म्हणजे तुम्हाला टेबलमध्ये माहिती दिली असेल, ग्राफमध्ये माहिती दिली असेल, सर्कलमध्ये माहिती दिली असेल, अशा विशिष्ट स्वरूपामध्ये काही माहिती दिली असेल आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातील, त्याला डेटा इंटरप्रिटेशनचा आपण भाग म्हणतो. आता या तीनही प्रकारामध्ये हे 35 प्रश्न डिवाइड केले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपली पॉसिबिलिटी अशी असू शकते की न्यूमरिकल प्रश्नासाठी तुम्हाला 10 ते 15 प्रश्न न्यूमरिकल ॲबिलिटीसाठी विचारले जाऊ शकतात, ते अंकगणितावर असावेत. वर्ड्स प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरण जे आहे ते तुम्हाला 10 ते 15 प्रश्न शाब्दिक उदाहरण याच्यावर विचारले जाऊ शकतात. म्हणजे जर आपण ॲव्हरेज जरी काढला तर 12, 12, 24 किंवा 25 प्रश्न जर झाले तर 10 प्रश्न डेटा इंटरप्रिटेशनवर विचारले जाऊ शकतात. आता डेटा इंटरप्रिटेशन तो टेबलमध्ये असू शकतो, तो पाय चार्टमध्ये असू शकतो, तो लाईन ग्राफमध्ये असू शकतो किंवा तो बार डायग्रॅममध्ये असू शकतो. अशा जेव्हा आपण बॅच फॉर्म करू तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला बघूच आपण. दुसरी गोष्ट ही आहे की इंग्लिश लँग्वेज हा तिसरा विषय आहे, ज्या विषयामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो. कारण की खूप सारे विद्यार्थी काय करतात, रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स या 2 विषयाला जेवढं महत्त्व देतात तेवढं महत्त्व इंग्रजीला देत नाहीत किंवा तेवढा अभ्यास किंवा तेवढी मेहनत ते इंग्रजीवर घेत नाहीत. त्याच्यामुळं इंग्रजी हा असा विषय ठरतो की तो त्यांचा स्कोर कमी आणण्यास एक जबाबदार विषय म्हणून ठरू शकतो. आपल्याला इंग्रजीकडे सुद्धा तेवढंच ध्यान द्यायचं आहे. आता इंग्रजीमध्ये ना 2 प्रकारचा विशिष्ट आपल्याला इथे प्रकार पाहायला मिळतो. एक प्रकार आहे जो ग्रामरचा आहे आणि एक प्रकार आहे जो रीडिंग कॉम्प्रेन्शनचा आहे. इंग्लिश लँग्वेज हा विषय 2 प्रकारामध्ये मोडला आहे, एक रीडिंग कॉम्प्रेन्शन आणि एक ग्रामर. म्हणजे एक्झॅक्टली काय, तर रीडिंग कॉम्प्रेन्शन याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ वाचायचे, त्यावर दिलेले 10 प्रश्न सोडवायचे किंवा फिल इन द ब्लँक्स. एखादा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये 10 रिकाम्या जागा केलेल्या आहेत, त्याच्यानंतर त्या 10 रिकाम्या जागा त्या आपल्याला ऑप्शनमधून भरायच्या आहेत, परंतु ते वाचावं लागेल, ते समजावं लागेल. याचा अर्थ ज्या गोष्टीचे उत्तर, ज्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला तो पॅरेग्राफ वाचून समजून मग ते उत्तर द्यावं लागेल, अशा प्रश्नांना आपण रीडिंग कॉम्प्रेन्शन म्हणतो. परंतु असे प्रश्न जे फक्त ग्रामर लेवलला, ग्रामर बेसिसवर आधारित असतात, अशा प्रश्नांना आपण ग्रॅमॅटिकली लेवलचे क्वेश्चन्स म्हणतो. आपल्याकडे 2ही प्रकारचे प्रश्न विचारले जातील, ग्रामर लेवल, ग्रामर बेस सुद्धा आणि रीडिंग कॉम्प्रेन्शन सुद्धा असतील. आता रीडिंग कॉम्प्रेन्शनमध्ये हे 4 पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. तो असा भाग आहे जसं पॅसेज आहे, म्हणजे पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि त्या पॅरेग्राफला उद्देशून खाली काही 10 क्वेश्चन दिले आहेत, त्या 10 क्वेश्चन त्या पॅरेग्राफमधून वाचून सोडवायचे आहेत. अशा पद्धतीचे 10 मार्कासाठी हा पॅरेग्राफ येऊ शकतो. फिल इन द ब्लँक्स,
फिल इन द ब्लँक्स हा जो आहे हा एक टॉपिक असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक पुन्हा पॅरेग्राफ दिला असतो. त्या पॅरेग्राफमध्ये 10 जागा रिकाम्या करून ठेवलेल्या असतात आणि त्या रिकाम्या केलेल्या जागा आपल्याला ऑप्शनमधून भरायच्या असतात. त्याच्यासाठी सुद्धा तो पॅरेग्राफ रीड करावा लागेल आणि मग त्याला सॉल्व करा. हा सुद्धा 10 मार्काला येऊ शकतो. मी मॅक्झिमम मार्क सांगत आहे बरं का, मॅक्झिमम मार्क की एवढ्या मार्कापर्यंत तो जाऊ शकतो. पॅराजेम्बल हा एक असा टॉपिक आहे की ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला काही 5 किंवा 6 वाक्य दिली असतात आणि ती वाक्याचा जो सिक्वेन्स असतो, जो क्रम असतो तो उलटा तिलटा केलेला असतो. खालचं वाक्य वर, वरचं खाली असं केलेला असतो, विस्कळीत केलेला क्रम असतो आणि त्याला आपल्याला सरळ लावायचं असतं की पहिल्या क्रमांकावर कोणतं वाक्य आहे, दुसऱ्या क्रमांकावर कोणतं वाक्य आहे, असे आपल्याला क्रम लावायचे असतात. तर एक्झॅक्टली आता हा क्रम लावायसाठी ते सगळे वाक्य आपल्याला वाचावे लागतील, ते समजून घ्यावं लागतील. समजल्यानंतर आपण त्याचा योग्य क्रम लावू शकू. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पॅराजेम्बल हा वाचून समजून सोडवलेला एक प्रश्न आहे. त्याच्यामुळं याला सुद्धा रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा भाग म्हणू आणि हा 5 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे दोन पद्धतीचे प्रश्न असे असतात की समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे दोन पद्धतीचे शब्दांची शब्दावली असते, जे तुम्हाला पॅरेग्राफमधूनच असू शकते किंवा याच्या व्यतिरिक्त सेपरेट सुद्धा देऊ शकतात. तर हे 5 मार्काला तुम्हाला इथे विचारल्या जाऊ शकतात. आता ग्रामरवर आधारित जे प्रश्न असतात ते प्रश्न तुम्हाला कसे असतील ते बघू. याच्यामध्ये पहिलं आहे ते एरर फाइंडिंग. म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये त्यांनी कुठली तरी एक मिस्टेक केलेली आहे ग्रॅमॅटिकल लेवलला. ती मिस्टेक आपल्याला शोधायची आहे आणि त्या वाक्याच्या घटकाचा क्रमांक उत्तर म्हणून तिथे द्यायचा आहे. तर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, शोधायची आहे चूक. कोणती चूक? त्यांनी जी ग्रॅमॅटिकली चूक केली आहे त्या वाक्यात ती चूक. म्हणजे यासाठी आपल्याला ग्रामर माहीत असणं आवश्यक आहे पूर्ण इंग्रजीचं. हा झाला एक भाग. आता एरर फाइंडिंगचा जास्तीत जास्त 10 प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आता रिप्लेस द सेंटेन्स. रिप्लेस द सेंटेन्स हा जो प्रश्न असतो याच्यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यापैकी त्याचं अर्ध वाक्य जे आहे ते बोल्ड टाईपमध्ये लिहिलेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं की जर हे वाक्य चुकीचं असेल तर खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनपैकी याला बदलवा. जर ते वाक्य चुकीचं असेल तर म्हणजे झालं ते रिप्लेस द सेंटेन्स. आणि जर ते वाक्य चुकीचं नसेल, बरोबर असेल, योग्य असेल तर ते वाक्य एका 5व्या ऑप्शन असं सांगते तुम्हाला नो करेक्शन रिक्वायर्ड. म्हणजे बदलायची गरजच नाही बा, कारण की जे आहे ते आहे. तर आपल्याला त्या पूर्ण वाक्यापैकी जो काही भाग आहे जो त्यांनी चूक केलेला असेल तर त्या वाक्याला खालील दिलेल्या पर्यायांनी बदलून टाकायचं. दॅट मीन्स रिप्लेस द सेंटेन्स हा एक भाग असतो. मॅक्झिमम 10 मार्काला येऊ शकतो. पुन्हा फिल इन द ब्लँक्स बघा. इथे सुद्धा फिल इन द ब्लँक्स टाकलाय आणि इथे सुद्धा म्हणजे ग्रामरच्या भागातही फिल इन द ब्लँक्स हा आपली भूमिका निभावत असतो. त्याचसोबत रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये सुद्धा. म्हणजे असं का बरं? जो पॅरेग्राफ दिलेला आहे, ज्या पॅरेग्राफमध्ये 10 रिकाम्या जागा करून ठेवलेल्या आहेत, त्या रिकाम्या जागांपैकी काही शब्द असे असतात जे ग्रामर आधारित असतात आणि काही शब्द असे असतात जे वोकॅब्युलरी म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवर आधारित असतात. त्याच्यामुळं फिल इन द ब्लँक्स हा टॉपिक चा काही भाग ग्रॅमॅटिकली असू शकतो आणि काही भाग रीडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या संबंधित सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळं ह्या दोन्ही क्षेत्रांमध्ये मी त्याला विभागलेला आहे. अशा पद्धतीने मॅक्झिमम ऑलमोस्ट याच्यामध्ये 5 मार्क किंवा 10 मार्काला विचारून असा 30 मार्काचा म्हणजे 30 प्रश्नांसाठी हा इंग्लिश सब्जेक्ट विचारला जाऊ शकतो. आता आपल्याला एकूण काय करायचं आहे, हे जे दिलेलं आहे सगळं आपल्याला
आता बघा आपण काय केलं इथे, रिझनिंगच्या कोणत्या टॉपिकला किती मार्क येऊ शकतात, मॅथमॅटिक्सच्या कोणत्या टॉपिकला किती मार्क येऊ शकतात आणि इंग्लिशच्या कोणत्या टॉपिकला किती मार्क येऊ शकतात, या गोष्टीला आपण आता बघितलं. आता आपल्याला हे झाल्यानंतर आपलं काय काम असेल की आपण किती स्कोर करायला पाहिजे त्या टॉपिकमध्ये. याच्यासाठी आपल्याला बघा की रिझनिंगमध्ये तुम्हाला 35 पैकी 30 मार्क मिळवावेत असं टार्गेट ठेवून चालावं लागेल. कारण की रिझनिंग हा असतो स्कोरिंग सब्जेक्ट आणि याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपरली वर्क केलं ना तर 30 मार्क काही कठीण नाही आहेत. ओके, त्याच्यानंतर जेव्हा आपण मॅथमॅटिक्सकडे जाऊ तर मॅथमॅटिक्समध्ये 35 पैकी आपला टार्गेट असला पाहिजे 25 मार्काचा. 25 मार्काचा आपला जो टार्गेट राहील तर तो टार्गेट अचीव करायसाठी आपल्याला न्यूमरिकल या पार्टमधून किती क्वेश्चन घ्यायचे आहे, देन वर्ड्स प्रॉब्लेम मधून किती क्वेश्चन घ्यायचे आहे आणि डेटा इंटरप्रिटेशन या टॉपिक मधून आपल्याला किती क्वेश्चन मिळवायचे आहेत, तो आपण बॅचमध्ये गेल्यावर लक्ष घेऊ. आणि इंग्लिश लँग्वेज, आता बघा इंग्लिश लँग्वेज हा जरी आपल्याला सोपा विषय वाटत असला तरी सुद्धा इंग्लिश लँग्वेज हा एक स्कोर कमी आणणारा आतापर्यंतचा विषय ठरलेला आहे. याच्यामध्ये ऑलमोस्ट बघा जर एखाद्या परीक्षेमध्ये 100 विद्यार्थी फेल होत असेल, प्रिलिमिनरी एक्झाममध्ये 100 विद्यार्थी जर फेल होत असेल तर त्यापैकी 70 विद्यार्थी हे इंग्रजीत फेल झालेले आहेत, म्हणून ते फेल झालेत असा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे इंग्रजीला हलक्यात घ्यायचं नाही आहे. इंग्रजी हा विषय खूप आपल्याला स्कोरिंग नाही करतायत, परंतु याला एका ॲव्हरेजमध्ये घेऊन जावं लागेल. 30 पैकी आपल्याला याचा 20 स्कोर यावा अशी अपेक्षा किंवा असं टार्गेट ठेवायला हरकत नाही. आता त्याच्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. बघा आता आपला स्कोर किती झाला, 30 आणि 25, आपले 55, 55 आणि 20, 75, म्हणजे 100 पैकी 75 क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. 100 पैकी 75 आणि वेळ दिलाय आपल्याला 60 मिनिटाचा, म्हणजे 60 मिनिटात आपल्याला किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत, 75 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. आता या 75 क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी 60च मिनिट आहे. म्हणजे तुम्ही जर समजाल सर एका क्वेश्चनला तर एकही मिनिट नाही आहे, कसं आम्ही सॉल्व करायचं, याचंच तर प्लॅनिंग आहे हे, की तुम्हाला असे काही प्रश्न दिले आहेत त्याला अर्धाच मिनिट लागतो, पण असे काही प्रश्न आहेत त्याला एक किंवा एकपेक्षा जास्त मिनिट लागू शकतो. तर कोणत्या प्रश्नाला किती मिनिट द्यायचे, परंतु इथे काय झालंय की आपल्याला टाइम डिवाइड करून दिलेला आहे की तुम्ही रिझनिंगला 20 मिनिट द्यायचा, मॅथ्सला 20 मिनिट द्यायचा आणि इंग्लिशला 20 मिनिट द्यायचा. ह्या पर्टिक्युलरली आपल्याला सेट करून दिलेलं आहे. त्याच्यामुळं तेवढ्या मिनिटात तेवढाच टॉपिक सॉल्व करावा लागेल. तर बघा आपला टार्गेट काय राहील की जास्तीत जास्त मार्क आपल्याला या 20 मिनिटात कव्हर करायचे आहेत. या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 25 प्रश्न ॲक्युरेट यावेत असा प्रयत्न आणि असं ध्येय बाळगावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला स्कोर करता येईल. आता बघा हे 75 क्वेश्चन जर आपण अटेम्प्ट करतोय आणि दुर्दैवाने यातले 5 प्रश्न जर आपले चुकतायत, 70 प्रश्न जर आपले बरोबर यायलाच पाहिजे, जर 5 प्रश्न चुकतायत तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह पेनॉल्टी सुद्धा लागते. म्हणजे तुमचे जर 4 प्रश्न चुकले असतील तर तुमच्या बरोबर मधला 1 मार्क कापला जाईल. तर तुमचे 5 प्रश्न चुकले तर तुमचा 1.25 एवढा मार्क कमी होईल. 1.25 मार्क कमी जर झाला तर तुमचे वाजतात 68.75. 68.75 वर आपण प्रिलिमिनरी एक्झाम पास होऊन जाऊ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेमध्ये. हा आपला प्लॅनिंग आहे. आपण याच्यामध्ये पॉसिबिलिटी सुद्धा दिल्या की रॉंग होऊ शकतात, पण त्याच्यापेक्षा रॉंग नाही करायचे. कारण की जर त्याच्यापेक्षा रॉंग होत असेल तर आपल्या अभ्यासाला किंवा आपल्या मेहनतीला काय अर्थ राहिला. म्हणून या स्ट्रॅटेजीने आपल्याला चालायचं आहे की या 3 विषयाला येत्या 1 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये 45 दिवसामध्ये कसं हँडल करायचं. आता मी तुम्हाला याच्यासाठी काय करेल, आपण सर्वात पहिल्यांदा
जे याच्या आधी 2022ला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्लर्कनी कसा पेपर काढला होता, त्याच्या आधी 21ला 20ला कसे पेपर काढले होते, या पेपरला बघू सगळ्यात आधी. या पेपरला बघितल्यानंतर या पेपरला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आपण, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की ओव्हरऑल पेपर अशा पद्धतीने असतो आणि याला असा सॉल्व करत असतात. त्याच्यानंतर जे पेपर आपण सॉल्व केले, 3-4 जे पेपर आपण सॉल्व करू, त्या पेपरमध्ये तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आता आपण असा पेपर सॉल्व करू शकतो. मग त्याच्यामध्ये त्या पेपरमध्ये जो टॉपिक मॅक्झिमम रिपीट होत आहे आणि जास्त मार्काला येतो आहे, अशा मोठ्या मोठ्या टॉपिकला आपण सेपरेटली सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या ज्या शॉर्ट ट्रिक्स असतात, जो कमी वेळेत आपण त्याला सॉल्व करू शकतो, अशा पद्धतीने त्याला आपण पहिले समजून घेऊ. आणि त्याच्यानंतर हा सगळा सिलेबस आपला कंप्लीट झाल्यानंतर आपण त्याच्यानंतर त्याला पूर्ण फुल्ली क्वेश्चन पेपर सेट, ऑफलाईन क्वेश्चन पेपर सेटनी सॉल्व करू. ते झाल्यानंतर शेवटल्या दिवसांमध्ये आपल्याला ऑनलाईन क्वेश्चन पेपरनी कसं सॉल्व करायचं ते बघू. आणि जे शेवटचे 5 दिवस असेल, त्या 5 दिवसामध्ये एक्झामची स्ट्रॅटेजी कशी करायची, कशी वापरायची ते बघू. अशा पद्धतीचं प्लॅनिंग असेल. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला याच्यासाठी काय करायचं आहे, खूप जास्त तारे माझी आता 45 दिवसात परीक्षा आहे, आता मी फॉर्म भरला आहे, आता मला कोणत्याही परिस्थितीमध्ये काय करायचं आहे की आता मला रात्र दिवस जागा, काही टेन्शन नका घेऊ, काही लोड नका घेऊ. तुमचं जीवन तुम्ही ज्या व्यवस्थित पद्धतीने जगत आहात त्याच पद्धतीने, परंतु एका शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करू आपण. तर प्लॅन कसा करायचा आहे तुम्हाला बघा. तुमच्या आयुष्याला जे प्रत्येक दिवसाला 24 तास मिळाले आहेत, ते 24 तासातले तुम्हाला 3 भाग करायचे आहेत. 8 तास, 8 तास आणि 8 तास. या पहिल्या 8 तासामध्ये तुम्ही छान झोप घ्या, चांगली झोप घ्या. 8 तास तुम्हाला इतक्या व्यवस्थितरित्या झोप घ्यायची आहे की पुन्हा तुम्हाला अभ्यासाच्या वेळी झोप नाही यायला पाहिजे. अशा पद्धतीने दुसऱ्या 8 तासामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि मग 8 तासात तुमचे वाचलेले जितकेही कामं असेल, तुमचं कॉलेजचं काही काम असेल, तुमचा जॉब असेल, जे काही असेल ते सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या. म्हणजे प्लॅनिंग करू आपण या 24 तासाला, पहिल्या 8 तासात, दुसऱ्या 8 तासात आणि तिसऱ्या 8 तासात, असं 8 तासामध्ये हे प्लॅनिंग झालं पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्ही जर दिवसभरातनं 8 तास जर अभ्यासाला देत असाल तर या 8 तासामध्ये 45 दिवसात स्टेट बँक ऑफ इंडियाला आपण क्रॅक करू शकतो. आता पुढे काय प्लॅनिंग आहे या क्लासची, या बॅचची किंवा 45 दिवसाची ते बघू. ओके, रिझनिंग ॲबिलिटीला आपल्याला डेली 1 तास क्लाससाठी द्यायचा आहे. म्हणजे जो रोजची डेली बॅच राहील आपली, त्या बॅचमध्ये प्रत्येक दिवशीला 1 तास रिझनिंगला देऊ, 1 तास न्यूमरिकल ॲबिलिटीला देऊ आणि 1 तास इंग्लिश लँग्वेजला देऊ. अशा पद्धतीने 3 तास दिवसाचे तुमची बॅच होईल आणि प्रत्येक दिवशी एक टॉपिक कव्हर केला जाईल. तो यासाठी की आपल्याला 45 दिवसामध्ये हा सगळा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी बघा आता याचं प्लॅनिंग काय सांगितलं की पहिल्या 30 दिवसामध्ये आपली जो 45 दिवसाचा प्लॅनिंग आहे, 45 दिवसामध्ये पहिले 30 दिवस सिलेबस कंप्लीट करून द्यायचं काम करायचं आपल्याला. त्याच्यानंतरचे जे 10 दिवस आहे की मागचे जे झालेले पेपर आहेत त्या पेपरला सॉल्व करायचं आहे आपल्याला कशा पद्धती. आणि शेवटल्या 5 दिवसामध्ये एक्झामची स्ट्रॅटेजी आपल्याला कंप्लीट करायची आहे की येणाऱ्या 5 दिवसात आपण त्या येणाऱ्या एक्झामला कसं डील करायचं. त्यासाठी एका दिवशी 3 तास लेक्चर होईल आणि एक लेक्चर प्रत्येक सब्जेक्टला दिला जाईल. म्हणजे रिजनिंगला 1 तास, मॅथ्सला 1 तास आणि इंग्लिशला 1 तास. प्रिंटेड मटेरियल आम्ही तुम्हाला एक्सरसाइजसाठी प्रोव्हाइड करू. ऑफलाईन आणि ऑनलाईन आणि रेकॉर्ड या तिन्ही मोडमध्ये बॅच अवेलेबल राहील. प्रिलिमिनरी एक्झाम झाल्यानंतर मुख्य परीक्षा जी तुमची एकाच महिन्यानी, जानेवारीला तुमची प्री एक्झाम राहील आणि फेब्रुवारीला मुख्य परीक्षा राहील. तर प्री एक्झाम झाल्यानंतर लगेच मेन्स एक्झामचं प्लॅनिंग होईल.
प्रत्येक क्वेश्चनसाठी शॉर्ट ट्रिकचा अप्लाय करणार आहोत आणि प्रत्येक स्टुडंटच्या फीडबॅकचा सुद्धा इथे विचार करू आपण. तर अशा पद्धतीने 45 दिवसाची जी बॅच आहे कशासाठी, स्टेट बँक ऑफ इंडिया यासाठी 45 दिवसाच्या बॅचला आपण या तीनही सब्जेक्टला, रिझनिंगला, मॅथ्सला आणि इंग्लिशला, या तिन्ही सब्जेक्टला कशा पद्धतीने हँडल करायचे आहेत ते बघूया. आणि तुम्ही नक्की या बॅचला जॉईन करा. बॅचला जॉईन करण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल किंवा यूट्यूब चॅनल किंवा आमच्या विविध प्रसारमाध्यमाशी कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला या बॅचबद्दलची सगळी माहिती देतील. बॅचची फीस किती राहील, बॅचची वेळ किती राहील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. आणि सगळं डिटेल झाल्यानंतर तुम्हाला या बॅचची आय डी वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतील आणि मग तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन होता येईल. आणि नक्कीच आपण या येणाऱ्या 45 दिवसामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाला डील करू. तर सगळ्यांना तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही जर फॉर्म भरले नसतील तर 7 डिसेंबरपर्यंत याची लास्ट डेट आहे आणि तुम्ही या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फॉर्मला आवर्जून भरा आणि त्यानुसार आता आपण तयारीला लागू. त्यासाठी आपण सर्वजण मिळून तयारी करू. धन्यवाद. मॅडम कोणीच नाही